आपले एक प्रेक्षक आहेत श्रे म्हणून, त्यांनी असं म्हटलेलं आहे की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे मेट मोदी इन दिल्ली आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे मेट देवेंद्र फडणवीस ॲट सागर बंगलो. आता ह्या चर्चा सुरू आहेत. मी जसं मगाशी म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून या चर्चा सुरू आहेत. म्हणजे जे व्हॉट्सअप ग्रुप्स पण असतात ना, जे ऑफिशियल कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नसतात पण ज्या ग्रुप्समध्ये खरं तर पॉलिटिकल चर्चा होत असतात, त्या ठिकाणी सुद्धा हे मेसेजेस येत आहेत त्या लोकांना आपापले बाजू ठेवण्यासाठी किंवा समोरच्याला डिवचण्यासाठी की बघा अशा अशा भेटी झालेल्या आहेत. आज सुद्धा इथे म्हणजे आंबेडकरांचं मी मगाशी स्टेटमेंट दाखवलं की कोण कुठे आहे, कोण तळ्यात आहे, कोण मळ्यात आहे हे अजून स्पष्ट होत नाहीये. शिवाय आंबेडकरांनीच त्यांच्या प्रस्तावामध्ये हे सुद्धा म्हटलेलं होतं की एक लेखी वचन आम्हाला महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी द्यावं, त्यांच्या उमेदवारांनी द्यावं की निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर सुद्धा हे कोणी भाजपसोबत जाणार नाहीत. त्याच्यावर जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी पत्र लिहिलं त्या उत्तरामध्ये सुद्धा आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की आव्हाड तुम्ही एकटेच आहात की जे मला ही हमी द्यायला तयार आहात. बाकी संजय राऊतांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आम्ही अशी काय हमी देणार नाही म्हणून. सो ह्या सगळ्या संभ्रमावस्था आहेत ना, या अजूनही महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहेत की कोणी ना कोणीतरी कुठे ना कुठेतरी सोडून जाईल किंवा कोणाच्या तरी कोणासोबत तरी भेटीगाठी सुरू आहेत. भाजपसोबत अजूनही कोणीतरी जाऊ शकतं का, याच्या मागे नेमकी तथ्य काय आहेत? कसं आहे ना की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सतत वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकारणात होत असते. त्यापैकी पहिलं एक जे हे आलं होतं की उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे मोदींना भेटले अशा पद्धतीची बातमी आली होती. ती हिंदुस्थान पोस्ट नावाची एक डिजिटल वाहिनी आहे, म्हणजे काय प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती ही पोस्ट देण्यात आलेली होती. ती कुठेही बातमी आलेली नाही. त्या बातमीच्या आधारावरती काल दीपक केसरकर यांनी या संदर्भामध्ये स्टेटमेंट मीडियाशी बोलताना दिलं आणि त्याच्यामुळे ती बातमी चर्चेत आली. दुसरी जी बातमी आहे ती एका डिजिटल माध्यमाने व्हिडिओच्या माध्यमातून केली आणि प्रश्नचिन्ह ऑफकोर्स त्याच्यामध्ये उपस्थित केलं. त्याच्यावरती आज मला वाटतं की सुप्रिया सुळेंना पुण्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर त्यांनी त्या गोष्टीला आउटराईट रबिश, म्हणजे ही गोष्ट कम्प्लिटली खोटी आणि चुकीची आहे असं त्यांनी त्याच्याबद्दल धादांत खोटी आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या कुठे होत्या त्या दिवशी 3 तारखेला 3 मार्चची वेळ त्याच्यामध्ये देण्यात आलेली होती. ते त्यांनी त्याच्यामध्ये ऑन कॅमेरा सांगितलं. 9:30 वाजता एक फेसबुक लाईव्ह त्यांनी केलं होतं, हे सुद्धा त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये समोर ठेवलं आणि त्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट क्लॅरिफाय करायचा प्रयत्न केला की जी बातमी सांगितली जाते, मुळात एक लक्षात घ्या अनुजा, या बातम्या काय येत आहेत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी याच बातम्यांच्या आधाराने एक गोष्ट, त्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अफिडेव्हिट द्या तुम्ही की तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही. अर्थात अशा पद्धतीची अफिडेव्हिट्स ही गोव्यामध्ये काँग्रेसने सुद्धा घेतली होती आपल्या आमदारांकडनं. फक्त 5 आमदार त्यांच्याबरोबर राहिले, बाकीचे 10 निघून पण गेले भारतीय जनता पार्टीमध्ये. असंच अफिडेव्हिट हे जर अशोक चव्हाणांनी दिलं असतं तरी सुद्धा अशोक चव्हाण गेलेच असते. असंच अफिडेव्हिट हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी दिलं असतं तरी सुद्धा ते गेले असते. त्याच्यामुळे त्या अफिडेव्हिट्समुळे काही कोणी जाण्याचं थांबतं असं कधी काय होत नाही. पण तरी सुद्धा एक मॉरल प्रेशर क्रिएट करण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा विचार त्यावेळेस केला गेला होता. म्हणजे मला तर आठवतंय की गोव्यामध्ये तर त्यांना काय म्हणतात शपथ दिली गेली होती मंदिरामध्ये जाऊन वगैरे, या सगळ्या गोष्टी पण झालेल्या होत्या. पण तरी त्याने काही फरक पडत नाही. राजकारण असा गेम आहे की या सगळ्याच्या पलीकडे ऑलरेडी तो गेलेला असतो. पण सांगण्याचा मुद्दा असा की यानंतर सतत अशा पद्धतीची चर्चा होण्यामुळे होतं काय माहिती आहे ना की विरोधकांबद्दल सतत एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की हे एकत्र राहणार आहेत की नाही राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच प्रश्नाच्या अवतीभोवती खेळत आहेत कुठेतरी की बघा शरद पवार आणि हे तर अजूनही भेटत आहेत देवेंद्र फडणवीसांना. बरं, ती बातमी डिनाय जरी झाली तरी सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये सतत कोणी असं म्हणू शकतं की नाही हे घडलेलं असू शकतं ना, का नाही होऊ शकत. अजित पवार गेलेले आहेत. इतक्या दिवसापासून आपण जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचो तेव्हा ते चिडायचे. अजून कोणाबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते चिडायचे की ही खोटी माहिती आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे चालवताय, आमच्यावरती अन्यायकारक आहे ही गोष्ट. पण त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पसरवलं त्याच्यामध्ये हे जात आहे की बारामतीच्या सीटमध्ये भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट मिळावा याच्यासाठी म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे या त्यांना भेटायला गेल्या होत्या, देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेल्या होत्या. आता मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे आज अमित शहा आले होते मुंबईमध्ये, काल पण त्यांनी मुंबईमध्ये भेटीगाठी घेतल्या, भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची सीट जिंकायची आहे. त्यांचा एक साधारणतः आपण हे बघितलं तर एक लक्षात येतं, जर तुम्ही 2014 आणि 19च्या निवडणुका बघितल्या असतील तर भारतीय जनता पार्टीने अनेकदा हा प्रयत्न केलाय की ज्या एखाद्या नेत्याच्या नावाने असाइन्ड सीट्स भारतामध्ये पूर्णपणे दिसतात, अमेठीची सीट गांधी परिवार, रायबरेलीची सीट गांधी परिवार,
बागपतची सीट हा चरण सिंग आणि त्यांचा परिवार म्हणजे अजित सिंग तिकडनं निवडून यायचे, तिकडे सत्यपाल सिंगना तिकडे उभं केलं, स्मृती इराणीनं 14 नंतर 19ला पुन्हा अमेठीतनं उभं केलं आणि तिकडे सुद्धा त्या निवडून आल्या. यावेळेस सोनिया गांधी लोकसभेची जागा लढवत नाहीये. काँग्रेस अजूनही ठरवू शकत नाहीये की तिकडे प्रियंका गांधी यांना टाकायचं की दुसऱ्या कोणाला टाकायचं. प्रत्येक वेळेस त्यांनी त्या सीट्सवरती कॉन्सन्ट्रेशन खास करून केलेलं आहे की ज्या हाय प्रोफाईल सीट्स राहिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी बारामतीवरती 2014 मध्ये लक्ष केंद्रित केलं होतं. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांना तिकडे उभं केलं होतं आणि जे कॉम्बिनेशन वर्कआउट झालं त्याच्यामध्ये फार कमी फरकाने त्यावेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. दुसऱ्या वेळेस जानकर नसल्याचा फायदा एका पद्धतीने सुप्रिया सुळेनं झाला असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. तर बेसिकली हे सगळं करत असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या सेटिंगवरती किंवा त्यांच्या भेटण्यावरती देवेंद्र फडणवीस त्यांना अभय देऊच शकत नाहीत. कारण हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचं मॅन्डेट आहे की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. दॅट इज व्हॉट दे एक्सपेक्ट फ्रॉम अजित पवार आणि त्यांच्याकडनं की तुम्ही आल्यानंतर ह्या गोष्टींची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. वरळीच्या सीटबद्दल आपण बघतोय की ज्या पद्धतीने वरळी विधानसभेवरती सतत सांगितलं जात आहे की आम्ही तिथे कॅन्डिडेट असा टाकू, हे करू ते करू. सुनील शिंदे विधान परिषदेचे तिकडचे आमदार आहेत जे एकेकाळी तिकडचे विधानसभेचे आमदार होते, त्यांच्यावरती प्रयत्न केला जातोय की त्यांना आपल्याला घेता येईल का. जर ह्या ऑपोनंट्स जाऊ दे, स्वतःच्या मित्रपक्षाच्या सुद्धा बालेकिल्ले. एक्झॅक्टली. तर ही जर परिस्थिती भारतीय जनता पार्टी एवढ्या अग्रेसिव्हली निवडणुका लढवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शरद पवार आणि ह्यांच्याबरोबर ती अंडरस्टँडिंग करून एक लोकांमध्ये पवारांचा म्हणजे त्यांची सीट निवडून येऊन पवारांचा परसेप्शन चांगलं व्हावं याच्यासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा काय फारसा प्रयत्न करतील असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे दॅट इज कम्प्लिटली अनफाउंडेड. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचं आपण हे लक्षात घेऊया. आता प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ शकतील का, हा एक प्रश्न सतत विचारला जातो आणि तो राईटली मला असं वाटतं आंबेडकरांच्या पण डोक्यात असेल की उद्या मी यांच्याबरोबर आलो आणि हेच जर तिकडे निघून गेले तर मी काय करायचं, हा एक प्रश्न त्यांच्यामध्ये असू शकतो आणि कोणाच्याही मनामध्ये येऊ शकतो. उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकतील का? हो, जाऊ शकतील. कारण आतापर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये खूप इफ्स अँड बट्स आहेत. जर तर असा हा प्रकार खूप आहे, त्याच्यामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रे एरिया आहे. या अंडरस्टँडिंगमध्ये एकनाथ शिंदे हा सगळ्यात मोठा चंक त्याच्यामध्ये आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार, खास करून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत काय करतील हा एक मुद्दा त्याच्यामध्ये राहतो. एकत्र नांदण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची परिस्थिती असायला लागते. बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे, लग्न गेलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे, पण तरी सुद्धा ती परिस्थिती अशी असते की त्याच्यातनं ते होऊ शकत नाही. एक्झॅक्टली तीच परिस्थिती यांच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याच्याही पलीकडे भारतीय जनता पार्टीचं कॅडर हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात जेवढं आहे ना तेवढं कोणाच्याच विरोधात नाही आताच्या परिस्थितीत. कारण भारतीय जनता पार्टीला थेट 2.5 वर्ष महाराष्ट्रामधनं सत्तेमधून दूर ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा जर रोल असेल तर तो उद्धव ठाकरेंचा होता. त्यामुळे त्यांच्या कॅडरला सुद्धा ही गोष्ट समजावणं ही अत्यंत डिफिकल्ट जाणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हे अंडरस्टँडिंग कितपत होऊ शकेल याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. ती भेट झाली नाही झाली याच्याबद्दल मला माहीत नाही. मी त्यांच्यापैकी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, जी मला माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार तर काही अशी भेट झालेली नाही आहे. पण अशा भेटीगाठी या काही ओपनली सांगून आणि हिंदुस्तान पोस्ट सारख्या एखाद्या पोर्टलला सांगून तर डेफिनेटली होत नसतात. जेव्हा ॲक्च्युअल भेटीगाठी होतात तेव्हा मीडियाला त्याला कळत पण नाही. म्हणजे मीडियाला बऱ्याचदा जे शपथविधी झाला सकाळचा पहाटेचा शपथविधी तो ANI मध्ये आल्यानंतर तिकडे कळला आणि ते पण फडणवीस ANIच्या टीमला बरोबर घेऊन शपथविधीसाठी गेले होते म्हणून ती गोष्ट लक्षात आली, नाहीतर ती गोष्ट त्याही वेळेस लक्षात आली नसती कुठे.